2026च्या पावसाबद्दलची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नागरिकांनो, मान्सून पाऊस नेमका कधी येणार, तसेच पहिली पेरणी शेतकऱ्याला नेमकं कोणत्या तारखेला या ठिकाणी होणार, पावसाबद्दल एक मोठी धक्का देणारी बातमी म्हणजे माहिती हवामान खात्याने या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली आहे, जी ऐकून या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। कारण शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये अक्षरशः दुष्काळ सांगितला आहे, तर काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अवकाळी पाऊस या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस सांगितला आहे। त्यामुळे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस या ठिकाणी पडणार आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडणार आहे, सविस्तर अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी 2026च्या पावसाबद्दल जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि 2026च्या पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता सध्या समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, मान्सून पाऊस नेमका कोणत्या तारखेला या ठिकाणी सक्रिय होणार याबद्दल पहिल्यांदाच अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। गेल्या 2 महिन्यापासून शेतकऱ्यांना असं सांगितलं जात आहे की यावेळी पाऊस या ठिकाणी कमी आहे, दुष्काळ या ठिकाणी पडणार आहे। पण शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नेमकं काही जिल्ह्यांनाच या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा चांगला होणार आहे। त्यामुळे दुष्काळ पडणार का पाऊस लेट येणार अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलं जात होतं। परंतु ज्यावेळी हवामान खाते, पुणे वेधशाळा तसेच जपानमधील काही हवामान तज्ज्ञांनी, अमेरिकामधील हवामान खाते या सर्वांचा जेव्हा काही अभ्यास केला, त्यावेळी एप्रिल महिन्यामध्ये रोजी जो काही अंदाज या ठिकाणी सांगण्यात आला आहे, त्यामध्ये मान्सून पाऊस नेमका कोणत्या तारखेला येणार, पहिली पेरणी शेतकऱ्यांनी नेमकी कोणत्या तारखेला त्यांची होऊ शकते, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमका कशा प्रकारचा पाऊस येऊ शकतो, सविस्तर असं जिल्हा वाईज या ठिकाणी सांगितलेलं आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी किती पाऊस पडणार आहे, त्या ठिकाणी किती सरासरीपेक्षा पडणार आहे, की नेमकं कधी या ठिकाणी पाऊस गॅप देणार आहे, सगळं सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी अंदाज असा जाहीर करण्यात आले आहेत। या अंदाजावरून तुम्ही तुमच्या शेती पिकाचं कामं असतील किंवा पेरणीची तयारी असतील या ठिकाणी करू शकता, ज्यामुळे तुम्हाला 2026चा पावसाळा कसा असणार याबद्दल विचार करत असाल तुम्ही, तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे शेतकरी बांधवांनो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता सांगितली आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार आहे, सगळं सविस्तर अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी बघून घेणार आहोत। महाराष्ट्रात या वर्षीचा पावसाळा नेमका कसा असणार आहे या संदर्भात एक अधिकृत असा अंदाज जाहीर झाला आहे। कालपासून देशात दुष्काळ पडणार, प्यायला पाणी सुद्धा राहणार नाही, याच अशा बातम्यामध्ये असं सांगितलं जात होतं। पण शेतकरी बांधवांनो, प्रशांत महासागरात सक्रिय झालेल्या एल निनोमुळं सगळीकडे शंकेचं वातावरण होतं। पण तेवढ्यात एक असा अधिकृत अंदाज जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये मान्सूनची खरी तारीख जाहीर झाली आणि पावसाळा नेमका कधी सुरू होणार आहे, नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस राहणार आहे याचा सविस्तर खरा अंदाज याच्या अंदाजामध्ये देण्यात आला आहे। अगदी एका मिनिटामध्ये आपण तो अंदाज या ठिकाणी बघून घेणार आहोत। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी किती पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार, सगळं अगदी एका मिनिटामध्ये आपण बघून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो। त्यामुळे अधिकृत अंदाजामध्ये देखील एल निनोचा प्रभाव राहणार आहे हे तर सांगण्यात आलं होतं, पण दुसऱ्या समुद्रात एक आणखी वेगळी प्रणाली सक्रिय होण्याचा दुसरा महाभयानक धक्कादायक याच्यात एक अंदाज वर्तवला आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या या ठिकाणी हवामानाच्या अंदाजामध्ये एक चिंतेचं वातावरण पसरलं आहे। मग नेमकं काय आहे तो अंदाज, नेमका पावसाळा कोणत्या तारखेला सुरू होणार आहे, कोणत्या तारखेला पावसाळा या ठिकाणी बंद होणार आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार आहे, भयंकर दुष्काळ नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, पावसाचा सुरू झाल्यानंतर गॅप कधी पडणार आहे, संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी कशी राहणार याविषयी तो अधिकृत असा अंदाज तुम्हाला या ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे। त्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक भविष्यवाणी करण्यात आली आहे। ती भविष्यवाणी आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया आणि त्यानंतर जे या ठिकाणी शास्त्रज्ञांनी, तज्ज्ञांनी जो काही अंदाज सांगितला आहे तो बघून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे, जेणेकरून तुमचं या ठिकाणी नुकसान होणार नाही। आणि त्या भविष्यवाणीमध्ये देखील या पावसाळ्याबद्दल एक भविष्यवाणी करण्यात आली होती।
आता ती भविष्यवाणी आणि एक अधिकृत अंदाज या दोन्ही गोष्टीनुसार या वेळेच्या पावसाळ्यामध्ये संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण देणार आहोत. स्पेशल रिपोर्ट आज आपण पावसाबद्दल पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिकृत अंदाजामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती चांगली राहणार आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडणार आहे, देशात तसेच महाराष्ट्रामध्ये पावसाची सुरुवात नेमकी कधी होणार आणि सुरुवात झाल्यानंतर तो पाऊस किती दिवस चालवणार आणि किती दिवसानंतर तो विश्रांती घेणार, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. आणि विश्रांतीनंतर पाऊस नेमका कधी सुरू होणार आहे, अधिकृत असा अंदाज आणि सोलापूरमधील देवाची भाकणूक या दोन्ही गोष्टींची माहिती अगदी आज एका मिनिटामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, 2026च्या पावसाळ्याबाबत भीतीचं वातावरण होतं. सगळीकडे वेगवेगळ्या अफवा बातम्या पसरल्या होत्या की यावर्षी या ठिकाणी दुष्काळ पडणार आहे. पण एक अधिकृत असा अंदाज आणि एक भविष्यवाणी आल्याने सगळं चित्र त्या ठिकाणी पालटलं आहे, सगळं चित्र स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे. पण आपण सगळ्यात आधी धार्मिक बाजू जाणून घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपण तज्ज्ञ आणि या ठिकाणी शास्त्रज्ञांनी नेमकं काय सांगितलं वेधशाळेनं तो अंदाज या ठिकाणी बघून घेणार आहोत जिल्ह्यावाईज. ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये या ठिकाणी भाकणूक करण्यात आली होती. त्या भाकणुकीमध्ये नेमकं काय झालं हे सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय आणि त्यानंतर एक अधिकृत असा अंदाज जिल्ह्याचा, नेमका प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज त्या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत. नेमक्या काय तारखा सांगितल्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे, काय सांगितलं हे अगदी आपण एका मिनिटामध्ये या ठिकाणी बघून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण धार्मिक पार्श्वनी ज्यामध्ये सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये शेतकरी बांधवांनो, यात्रेमध्ये एका गाईच्या वासराकडून एक भाकीत केलं जातं. दरवर्षीप्रमाणे ते याही वर्षी या ठिकाणी केलं गेलं आणि यावर्षी त्या वासराने विविध पदार्थ खाल्ले, ज्यामुळे जिथे उपलब्ध असणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितलं की यावेळेचा पावसाळा हा मागच्या वर्षी सारखाच असणार आहे आणि थोडा कमी जास्त पाऊस या ठिकाणी होणार आहे. आता खरं तर ही भविष्यवाणी होती ही जानेवारीमध्येच या ठिकाणी झाली होती, कारण ती यात्रा या ठिकाणी जानेवारीमध्ये होते. पण त्यानंतर आदमापूर येथे बाळूमामाची यात्रा झाली आणि त्यामध्ये ही भाकणूक अशी करण्यात आली. पण त्या भाकणुकीमध्ये पावसाविषयी थोडीशी चिंताजनक म्हणजे त्याच्यामध्ये झाली होती. पण अशा बऱ्याचशा लोकांचा धार्मिक गोष्टीवर विश्वास नाही. त्यामुळे आपण शास्त्रीय पद्धतीने जो काय अधिकृत अंदाज तज्ज्ञ आणि महातज्ञांकडून या ठिकाणी सांगितला गेला आहे, अधिकृत अंदाज जो काय आला आहे त्याच्याविषयी आपण अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी बघून घेऊ. जो पहिला मान्सूनचा पाऊस आहे तो नेमका कधी या ठिकाणी जाहीर केला आहे स्कायमेट नावाच्या एका संस्थेने. आता स्कायमेट ही एक खाजगी संस्था आहे जी स्कायमेट संस्थेवर शेतकरी वर्ग आणि प्रचंड महाराष्ट्रातील नागरिक हे प्रचंड या ठिकाणी अवलंबून असतात, भरोसा करत असतात. हवामान विभागानंतर किंवा लोक हवामान विभागापेक्षाही पंजाब रॉडपेक्षाही या ठिकाणी स्कायमेटवर जास्त भरोसा ठेवतात. स्कायमेटचा अंदाज हा या ठिकाणी 90 ते 95% बरोबर येत असतो. मग आपण त्यांनी एल निनोविषयी नेमकं काय सांगितलं स्कायमेटने, त्यानंतर भारतीय समुद्रामध्ये नेमकी कोणती वेगळी प्रणाली दुसरी सक्रिय होणार आहे याचीच माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. आता सगळ्यात आधी एल निनो म्हणजे काय समुद्रातील या ठिकाणी बघा, एल निनो हा मुद्दा जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला नेमकं या ठिकाणी वेळेची, कोणत्या वेळेची पावसाची परिस्थिती काय आहे ते समजेल. पहा, एल निनो म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं शेतकरी बांधवांनो तर पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान जेव्हा सरासरीपेक्षा वाढते तेव्हा त्याला एल निनो असे म्हणतात. याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर हा जास्त होत असतो. त्या एल निनोमुळे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दुष्काळ पडणार आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा पडणार आहे शिल्लक, या ठिकाणी सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये आपण त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा वाचून घेणार आहोत. त्यामुळे एल निनोमुळे हवेचा दाब बदलतो आणि बाष्प होऊन वारे कमकुवत या ठिकाणी होत असतात. शेतकरी बांधवांनो, म्हणजे पाऊस कमी पडतो. स्कायमेटनुसार याही वर्षी दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 94% पाऊस होईल. देशात सरासरी 868 मिलीमीटर पाऊस पडतो, पण यावर्षी तो 816 मीटरपर्यंत खाली या ठिकाणी मिलीमीटरपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी सरासरीपेक्षा शेतकरी बांधवांनो 52 मिलीमीटर पाऊस कमी पडणार आहे. म्हणजे असं या ठिकाणी सांगितलं गेलं की दुष्काळ तर पडणार नाही, पण थोडा फार कमी या ठिकाणी पाऊस यावर्षी पडणार आहे. पाऊस 52 मिलीमीटर कमी पडणार म्हणजे दुष्काळ पडणार की सुरुवातीला या ठिकाणी सुरुवातीलाच पाऊस गायब होणार की पेरण्या उलटणार, याचं उत्तर अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत. जून आणि जुलैच्या अंदाजात जर एल निनोचा धोका असला
तर एक दिलासादायक बातमी अशी आहे की जून आणि जुलै महिन्यात एल निनो तितकाच प्रभावी नसणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आता त्यानंतर महिन्यांचा प्रत्येक महिन्यांमध्ये नेमका पाऊस कसा असेल, जूनमध्ये पाऊस कसा असेल, जुलैमध्ये कसा असेल, कोणत्या कोणत्या या ठिकाणी तारखेला मान्सूनचं आगमन होणार आहे आणि एकदा मान्सून आल्यानंतर तो कधी या ठिकाणी थांबणार आहे आणि परत कधी सुरू होणार आहे, हे सर्व काही एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. काय होणार आहे याचीच एक माहिती पुढील या अंदाजामध्ये देण्यात आली आहे. सगळ्यात आधी त्यांनी जून महिन्याचा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मित्रांनो, अंदाज सांगितला आहे. जूनमध्ये किती तारखेला पाऊस केरळात दाखल होतो, मग तो महाराष्ट्रात केव्हा येतोय, जुलै महिन्यात नेमकं काय होतं, त्यानंतर ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये नेमका पाऊस कसा असणार आहे, याचीच माहिती अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी सांगितली आहे, ती वाचून घेणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे अहवाला मध्ये आली, म्हणजे ज्या जिल्ह्यांची यादी, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस होणार आहे याची यादी आपण या ठिकाणी महिन्यांचा अंदाज घेऊन त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहू द्या. त्या अंदाजानुसार जून महिन्यात मान्सून साधारणतः 1 ते 5 जून दरम्यान केरळमध्ये दाखल होणार आहे. तो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांना लक्षपूर्वक आहे का, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मान्सून या ठिकाणी 10 जूनला या ठिकाणी दाखल होणार आहे. तो 10 जून ते 15 जूनपर्यंत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पोहोचेल. या ठिकाणी जूनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा आसपास राहील, त्यामुळे पेरण्या वेळेवर होतील. जुलै आणि पावसाचा म्हणजे शेतकरी बांधवांनो, जुलैमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असेल. या काळात पिकांची वाढ चांगली होईल. पेरण्या झालेले पिके 1.5 ते 2 फूटपर्यंत वाढतील. जर जून आणि जुलैमध्ये चांगला पाऊस झाला तर मग स्कायमेटने पावसाची तूट का सांगितली आहे शेतकरी बांधवांनो, कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर हा धोक्याचा घडणार आहे. नेमकं यामध्ये काय घडणार, खरा प्रश्न तो निर्माण होतोय, तो म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या काळात एल निनो पूर्णपणे सक्रिय होईल. यामुळे पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये काय होईल, पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 6 ते 8% कमी राहू शकतं. म्हणजे शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, या ठिकाणी घाबरून जाऊ नका, कारण विशेषतः विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्र यामध्ये पावसाची ओढ जाणवेल, ज्यामुळं पिके या ठिकाणी ऐन जोमात असताना पाण्याचा ताण या ठिकाणी पडू शकतो. आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अशी परिस्थिती येण्याचा अंदाज दिला आहे, पण एक दिलासादायक बातमीसुद्धा या ठिकाणी आयोडीने आपल्याला सांगितली आहे. ते म्हणजे आता आयोडी म्हणजे काय, तर तो नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडतो या जिल्ह्यांची या ठिकाणी नेमकी यादी लगेच या ठिकाणी बघून घेणार आहोत. त्या अगोदर आयोडी ही दिलासा प्रणाली आहे. आयोडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल आयोडी. जर आयोडी पॉझिटिव्ह राहिला तर एल निनोचा प्रभाव कमी करतो. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांनो सर्वात महत्त्वाची आणि या ठिकाणी खुशखबर म्हणजे आयोडी पॉझिटिव्ह राहण्याचे संकेत आहेत. जर असं झालं शेतकरी बांधवांनो, तर ऑगस्टमध्ये होणारं नुकसान या ठिकाणी टळू शकतं. मग आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे या ठिकाणी आता वळणार आहोत. त्या म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका किती पाऊस पडणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस या ठिकाणी थांबणार आहे, नेमका तुम्ही कधी पेरण्या करायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील पाऊस कसा असेल, कोणत्या जिल्ह्यांना पावसाची सर्वाधिक प्रतीक्षा करावी लागेल. कोकण विभागात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहणार असून जूनमध्ये दुसऱ्या आठवड्यात मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी सांगितण्यात आलं आहे, तसेच जुलै महिन्यात येथे अतिवृष्टीचे दिवस जसे जास्त असतील. शेतकरी बांधवांनो, मध्य महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलं तर पुणे असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल आणि कोल्हापूर असेल या भागात पावसाचे संमिश्र रूप या ठिकाणी पाहायला मिळेल. यामध्ये अहिल्यानगर, सोलापूरच्या काही भागात सुरुवातीला चांगला पाऊस होईल, पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या ठिकाणी थोडाफार खंड दिसून येऊ शकतो. कारण हा खंड सगळीकडेच पाहायला मिळेल, कारण या ठिकाणी असं वर्तवण्यात आली आहे की थोडाफार या ठिकाणी खंड पडू शकतो. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी पावसाचे स्टोरेज या ठिकाणी करून ठेवायचे आहे, जे म्हणजे शेततळे असेल किंवा पाण्याचे व्यवस्थापन या ठिकाणी योग्य पद्धतीने केले तर तुम्हाला या ठिकाणी ठिबक सिंचन, तुषार सिंचनद्वारे पाणी या ठिकाणी पुरेल. तर पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा कायम राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पावसाची स्थिती ही समाधानकारक असली तर शेतकरी बांधवांनो, धुळे आणि नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा थोडा पाऊस या ठिकाणी कमी राहण्याची शक्यता ही स्कायमॅटने वर्तवली आहे. मराठवाड्यासाठी सुद्धा अंदाज काहीसा चिंतेचा ठरू शकतो, कारण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, या ठिकाणी नांदेड असेल, परभणी असेल आणि हिंगोली असेल या परिसरामध्ये जून आणि जुलैमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाची थोडीफार ओढ या ठिकाणी जाणवणार आहे. शेतकरी बांधवांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. शेतकऱ्यांनी आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करणं हे गरजेचं आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल आणि गडचिरोली या भागात एप्रिल-मे महिन्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस चांगला होईल. मात्र मुख्यतः यामध्ये पावसाची 6% तूट थोडीफार राहू शकते. त्यातही विशेषतः यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पावसाचा खंड जास्त राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, यामध्ये लक्ष द्या. या जिल्ह्यांची परिस्थिती आपण पाहिली. या जिल्ह्यावर शेतीवर आणि बाजारावर काय परिणाम होईल, भारतीय हवामान अंदाजाचा यापेक्षा वेगळा असेल का? मित्रांनो, स्कायमेट एक खाजगी संस्था आहे आणि भारतीय हवामान खाते IMDला आपला अधिकृत असा अंदाज पुढील काही दिवसामध्ये या ठिकाणी जाहीर करणार आहे. तर उपलब्ध माहितीनुसार या ठिकाणी जेव्हा कधी IMDने यांचा अंदाज जाहीर केला, तेव्हा सर्वात अगोदर हा अंदाज IMDचा आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर लगेच त्वरित सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून IMDचा अंदाज आल्यानंतर तुम्हाला लगेच या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि पेरणीची घाई करू नका शेतकरी बांधवांनो. किमान 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय पेरण्या या ठिकाणी करू नका. पाणी साठवणूक या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये असल्यास संरक्षित सिंचनाचा सोय ठेवा. पिकांची या ठिकाणी कमी पाण्याची पिके या ठिकाणी निवडा आणि जास्तीत जास्त काळजी घ्या. कोणत्या अफवावर आणि या ठिकाणी असं लक्ष देऊन अफवावर विश्वास ठेवू नका. त्यामुळे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.